रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. हा नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अनिल बापकर. तर आपलं DR एंटरप्राइजेस खराडेवाडी तालुका बारामती. तर आज आपण डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की आपण डाळिंबाला जे काही प्रोडक्ट दिले किंवा त्या प्रोडक्टमधनं आपल्याला काय रिझल्ट भेटला हे आपण त्यांच्याकडून जाणूया. त्यांची असं सर आपली ओळख करून द्या. मी दीपक दत्तात्रय भोसले, मुक्काम पोस्ट कारकील, तालुका बारामती, जिल्हा पुणे. 2 एकर डाळिंबाची बाग आहे माझी. साधारण पहिल्यापासून रामा ॲग्रोटेकची पूर्णतः औषधाची पहिल्यापासून आम्ही सर्व ट्रीटमेंट त्यांच्याकडून घेतलेली आहे. तर आता रोप लावताना तुम्ही हे अंतर किती ठेवलं आहे? अंतर ही 12x8 आहे. 8x12. हां आणि व्हरायटीज हां भगवा. साधारण किती वर्षाची झाडे त्यांनी? हे साधारण आपल्या आता 18 महिने 19 महिन्याची रोपं झाली, आता तयार झाली म्हणायची झाडं. पहिलं पाणी किती तारखेला? पहिलं पाणी आपण 5 तारखेला दिलं ना. 5 तारखेला दिले. 5 तारखेला दिलेले. शेतकरी मित्रांनो, जे झाडाचं स्टोरेजसाठी आपण बायोसमृद्धी, ऑल इन वन आणि सृष्टी आणि रूट मॅजिक ह्या गोष्टी आपण ह्याच्या स्टोरेजसाठी वापरल्या होत्या. तर त्याचा काय रिझल्ट आला? म्हणजे आता हे तमाम महाराष्ट्रातले जे डाळिंब बागायतदार आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगताल की बाबा बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की डाळिंब परवडत नाही किंवा डाळिंब खर्च. आमचं असं म्हणणं आहे की कमीत कमी म्हणजे कमी खर्चामध्ये रामा ॲग्रोटेकच्या औषधामध्ये कमी खर्चामध्ये डाळिंब आमचं चांगलं आहे असं आम्हाला वाटतंय. म्हणजे इतर शेतकऱ्यांनी काय कसं नियोजन केलं पाहिजे? बरोबर, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं की डाळिंब परवडत नाही, खर्चिक आहे, पाणी लय लागतं. ह्याबद्दल नाही, नियोजन असेल तर 100% चांगलं आहे, सक्सेस आहे. सक्सेस आहे. मी रामा ॲग्रोटेकच्या औषधामुळे हे सक्सेस आहे. तुम्ही कसं नियोजन केलं सुरुवातीला? आम्ही सुरुवातीपासून, आता हे पाहुणेच आहेत, बापकर पाहुणेच आहेत, यांनी पहिल्यापासून आम्हाला लहानपणाचे कंटिन्यू आमच्याकडे येणं 8-10 दिवसाला, आणि थोडंसं म्हणजे आम्हाला सिलेक्शन चांगलं केलं की बाबा असं असे नाही. ज्यावेळेस आपण सुरुवातीला बायोसमृद्धी, ऑल इन वन दिलं त्यावेळेस कळी किती निघाली होती? हा ते आणि तेच म्हणजे झाडाचं तेच खूप छान होतं. हा. आणि आता बी तसं म्हणजे त्यांनी जी आम्हाला दिलंय त्याच पद्धतीने आम्ही ते समजा सृष्टी, आता स्पेशल डाळिंब स्पेशल हे सगळं पाण्यातून यातून समजा डोस सोडलेले आहेत. हे पूर्ण बघितलं तर हे माळ रान आहे सगळं. हा, पडीक जमीन जे हो. म्हणजे बऱ्यापैकी बागायत पट्टा कमी आहे. तर ह्याच्यात तुम्ही धाडस कसं केलं लावायचं बाबा? काय कशा? धाडस केलं म्हणजे आम्हाला बापकर साहेबांनी सांगितलं हा. की तुम्ही डाळिंब लावा की बाबा असं थोड्या पाण्यावर चांगलं पीक आहे. आता आम्ही इथून मागं ऊसही घेतोय, पण आम्हाला असं वाटलं की बाबा थोड्या पाण्यावर आमचं थोडंसं पाणी आमच्याकडे आहे, तेवढ्या पाण्यावर आमचं बागतंय, ते आमचं सक्सेसफुल झाले. नाही, लोकांना तर वाटतं डाळिंबाला पाणी लय लागतं. तुमचं काय म्हणणं? नाही, पाणी अगदी थोडं लागतंय, ही 100%. पाणी अगदी रोजचं 20 मिनटं चाललं ना तरी चालते, बाकी काय नाही. तुम्ही वर खतं कुठली टाकली त्याला? बाहेरचं काय टाकलंय का? लेंडी खत, शेणखत, आपलं ओपन गोट्यातलं, मुक्त गोट्यातलं शेणखत साधारण 2 डोस टाकलेले आहेत, आणि 1 डोस आपला ह्याचा टाकला होता आम्ही मिक्समध्ये हातामध्ये. बाकी काय दुसरं काय नाही. समजा आमचे हे निमकरंजन आपले ते बायोसृष्टीने हेच खतं सोडलेत. बरं, ते झालं. बरं, आपलं जे निमकरंज तुम्ही जे आपलं प्रोडक्ट वापरलं निमकरंजचा रिझल्ट कसं काय वाटला तुम्हाला? जे आम्हाला आपण एकच नंबर, तो कमी पैशामध्ये जे आपण मेडिकलच्या या औषध आणतोय हा ते रासायनिक. रासायनिक औषध रासायनिक आणतोय, औषध त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये हे एकदम उत्तम औषध आहे. नाही, पण ज्यावेळेस निमकरंजचा स्प्रे घेतो किंवा तुम्हाला जे पाण्यातनं खालून सोडायला देतं, तुम्हाला रिझल्ट कसा वाटला त्या झाडावरती? झाडच एक नंबर, ते वापरल्यापासूनच झाडं चांगली आपली झाली ना. हा. तर तुम्ही नाही का आता निमकरंज आपलं रूट मॅजिक वापरलंय, परत बायोसमृद्धी वापरलंय, बायोसृष्टी वापरलेलं आहे. तर ते तुम्हाला कसं वाटतंय किंवा ते वापरल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवला? असं नाही, आम्हाला तेच तुमच्यामुळेच आम्हाला ते सक्सेस झाले की थोडंसं हा. म्हणजे रामा ॲग्रोटेकचे उत्पन्न एकदम 100%
सेटिंगच्या वेळेस काय काय वापरलं सेटिंग सेटिंग पिरियड मध्ये आपण बायोसमृद्धी समृद्धी आणि हे घेतलं होतं नेमकरण. सेटिंग पिरियडमध्ये आपण बायोसमृद्धी ऑल इन वन, मायक्रोन्यूटन, रूट मॅजिक आणि वरनं स्प्रेला निमकरण घेतलं होतं आणि खालनं पाण्यातनं पण निमकरण सोडलं होतं सेटिंग पिरियडमध्ये. काय रिझल्ट आला काय म्हणजे कळी कशी लागली? इतकी कळी लागली होती की मापाच्या बाहेरच. म्हणजे हे आता पाला कमी पाला कळी जास्त. कमी आणि कळी जास्त होती. स्ट्रोक कसा होता कळी? म्हणजे कळी खूप छान होती, फक्त आमची आम्हाला मधमाशी व्हायची कमी पडली आमची, त्यामुळे थोडंसं सेटिंगला म्हणजे मध्ये व्हायचं थोडासा हे झाला. नाही तर तुम्हाला सांगतो अजून बी जास्त फळ लागलं असतं ह्याला. म्हणजे झाडाच्या मानाने सेटिंग कसं आहे आता? Size? आता 50, 60, 70, 40, 35 पहिलेच वर्ष पहिल्याच वर्षी. हा 70 पर्यंत 70 75 मध्ये असं नाही का? 75 पर्यंत आहे. दादाचं काय नाव ओळख करून द्या. जीवन दीपक भोसले, काय राहणार बाग तारखेल. हां कसं वाटतं म्हणजे बाग वगैरे बघून? मस्त वाटतं, छान वाटतं, म्हणजे बागेत आलं असं समाधान वाटतं. वाटतं. नाही त्यालाच म्हणजे त्याच्याच हे चाललंय समजा की तोच समजा करतो, म्हणजे थोडंसं त्याच आहे तसं. हा म्हणजे आता नियोजन अंतर बघितलं किंवा बेड बघितलं काय वाटतं म्हणजे हे नियोजन जे केले हे योग्य लागवडीचं अंतर 12 बाय 8. आणि बेड कसे नियोजन केलं? वेळ आम्ही करताना आधीच थोडे आधी आम्ही कांदे लावले होते, कांदे लावले, कांद्याचं पीक घेतलं. कांद्याच्या पिकामध्ये मध्ये अंतर सोडून कम्प्लीट झाडं लागण केली आणि नंतर हे बेड बनवले. मुळीविषयी काय सांगाल तुम्ही? मुळीविषयी बोलत होता तुम्ही. उत्कृष्ट मुळी म्हणजे हे रूट मॅजिक वापरल्यानंतर वापरल्यापासून म्हणजे मग मुळीचा ग्रोथ कसा वाटला? मुळीचा ग्रोथ म्हणजे अशी जाळीसारखी पांढऱ्या शुभ्रत मुळी खाली म्हणजे खाली जमिनीमध्ये मुळीचं जाळच तयार झालेलं जाळ तयार झाल्यासारखं. झाडावर पण चांगले टेस्ट आहे. नाही अजिबात झाड ट्रेसमध्ये गेली नाही. झाडाला कॅनोपी वगैरे कसं काय वाटते? कॅनोपी जबरदस्त कॅनोपी पानं म्हणजे आता बीसी सर म्हणतात की आयला मी एवढं इकडे फिरतोय सगळीकडे, पण असा प्लॉट म्हणजे बारामती तालुक्यात पण नाही. एकंदरीत तुम्हाला हा प्लॉट किती रोप आहेत आणि कसं वाटतं? हा 850 झाड आहे ते. 850 झाड. हो लागवड केल्यापासून रामायग्रोटेकच्या ह्याच्यावरती नियोजन केल्यानंतर मर झाली का कुठे? अजिबात नाही, एक झाड सुद्धा नाही केलं, निमॅटोड एक सुद्धा झाडाला नाही, तेल्या कुजवा डांबरा, काहीच नाही अजिबात, काहीच नाही. काहीच नाही. म्हणजे आता जे सेटिंग झाले ह्या सेटिंगवर कुठं असं वाटतंय का कुठे एखादा स्पॉट आहे किंवा डाग आहे नाही. किंवा असं काही नाही, एखाद्या काही झाडावरती असं टीका आली आहे, कुठला असा काय प्रकार अजिबात वाटतोय का नाही, नेमकरण जे आपण? किती वाजले दादा? टेम्परेचर काय साधारण? आता दीड आता वाजले. 37-38 टेम्परेचर आहे आज. हा हा मग त्या टेम्परेचर मध्ये झाडांची क्वालिटी तुम्ही बघू शकता हे कशी आहे. ठीक आहे. हे साधारण आता ह्या झाडाला आहे ना टोटल माझ्या हिशोबाने 70 ते 75 झाड हे फळ आहेत टोटल शेंड्यापर्यंत. फक्त शेंड्यापर्यंत. आतमध्ये बी आहे पण आतमध्ये कमी इथं वरनं जागा आहे म्हणजे आता आपण कसं आहे पुढचं दाखव कशी भरपूर मस्त सेटिंग झालेले. आणि फळ कसं आहे म्हणजे? म्हणजे फळाची क्वालिटी कशी वाटते? म्हणजे फळाला म्हणजे शायनिंग वगैरे कसं वाटतंय? शाईन पण जबरदस्त शाईन आहे, म्हणजे चमक चांगली, चमक चांगली आहे. हा म्हणजे राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट खरंच चांगले आहेत का? चांगले 100% चांगली. हा झाडाच्या मानानं जे आहे साधारण व्यवस्थित फळं लागलेली आहेत. हा तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपण बायोसमृद्धी ऑल इन वन सेटिंग पिरियडमध्ये दिलेले, रूट मॅजिक दिलेले, हे तर आपला निमकरणचा स्प्रे तर चालूच असतो कंटिन्यूवर दर 10 दिवसांनी. परत आत्ता जे प्लॉटला आता सेटिंग होऊन फळाची साईजला आता आपण बायोसृष्टी आत्ता देणार आहे त्याला. जर कुणाला जर प्लॉट बघायचा असेल तर थोडं तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगता मला. हां म्हणजे तुमचं नाव तुम्ही एखाद्या जर शेतकरी म्हणला की यायला मला वाटतं की यायला प्लॉट बघायचं खरंच आहे का, तर तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की यायला तुम्ही आवश्यक येऊन. दीपक दत्तात्रय भोसले, कारखेल, बारामती, जिल्हा पुणे. माझा नंबर आहे मोबाईल नंबर 97 64 45 30 40. आणि आपण आणि कमी पाण्यामध्ये उत्पन्न चांगलं आहे. आता ते पुढं आपलं त्याला रेट कसा गावल हे आपल्याला बघायचं नाही, आपल्याला फक्त सध्या माल आणायचा आहे. म्हणजे हे तुमचं तर असं आपल्याला म्हणणं आहे सांगितलं होतं. की झाडावरती फक्त क्वालिटी दिसली मला पाहिजे. फक्त क्वालिटी पाहिजे होती, त्यांना एकच सांगितलं होतं मला फक्त क्वालिटी पाहिजे. मग तुम्हाला जे काय पुढचं काय आहे हे बघायचं नाही. हां म्हणजे मला आत्ता फक्त हे माल आणायचा आहे. समाधान आता काय समाधान म्हणजे आपल्याला हे बघून फक्त एकच समाधान झालं की आपल्या झाडांना पहिल्या वर्ष आहे आज 18-17 महिन्यातच आपण हे धरलेलं बार आहे.
17 महिन्यात आपल्याला 50, 60, 70चं सेटिंग आहे. नाही, जेव्हापासून आपलं निमकरंज तुम्ही वापरायला चालू केलं, जेव्हापासून या प्लॉटवरती मी काम करायला चालू केलं, जेव्हापासून तुम्ही निमकरंज वापरलं तेव्हापासून प्लॉटमध्ये असं ज्यावेळेस मी नवीन आलतो त्यावेळेस ते म्हणायचं टिक पडते किंवा हे होते, हे कव्हर होईल का, ते आता वाटतंय का ते का? अजिबात नाही. आता म्हणजे तसं राहिलंच नाही काय. राहिलंच आता नाही. हे कळी, ही कळी सुद्धा म्हणजे काय कळी बघा तुम्ही आता. हा. हे एक नंबर कळी म्हणजे आता ही पाठीमागून लागलेली कळी, पण बघा तुम्ही कळी कशी आहे म्हणजे स्ट्रोक एकच स्ट्रोक आहे या कळीचा. आता ही जी फळं येतं, फळं सुद्धा साहेब ही फळं फक्त एक 8-10 दिवसात फळं एवढी पोचले ना. आता जसं दिवस एक दिवस येईल ना, एक दिवसागणित ही फळ मोठं होते, एका दिवसागणित. हा, सृष्टी फक्त बायोसृष्टीचंच काम आहे. म्हणजे ह्या बायोसृष्टीने ना खरंच एक कमाल केली की फळं आमचे वडील म्हणतात की बागेत एक दिवस गेलो तर एक दिवसाला ते फळं मोठं होते, म्हणजे समाधान की वाटते. समाधान वाटते. फक्त याची कला आहे ती, बाकी काहीच नाही. तर शेतकरी मित्रांनो, हा या बागेचा पहिला प्लॉट आहे. हा पहिला म्हणजे शूट घ्यायलाच उशीर झाला, परंतु नेक्स्ट टाइम ज्यावेळेस फळाची साईज किंवा कलर ह्यासाठी एक दुसरा बाग आपण घेऊयात परत तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवू. तुम्ही शेतकऱ्यांना जे काय तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरलं त्याची जी काय आपण जे माहिती दिली शेतकऱ्यांना त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. हा. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कंटिन्यू दिलं कायम, म्हणजे 8 दिवसाला तुम्ही हा, एक राऊंड दिलेला आहे आम्हाला, हा. त्यामुळे तुमचे बी धन्यवाद. आभारी आहे चालेल, तुम्ही. आभार. हो.